नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित संस्था असलेल्या मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या प्रतिमेला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मविप्रचे रामराज्य या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून संस्थेतील महिला कर्मचाऱ्यांबद्दल अश्लील आणि अवमानकारक मजकूर पोस्ट करणारा संशयित अखेर सायबर पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय। संस्थेच्या नावे सातत्याने बदनामीकारक पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संस्थेने ही बाब गांभीर्याने घेतली। विशेषतः एका महिला कर्मचाऱ्याबाबत अश्लील आणि चारित्र्यहनन करणाऱ्या पोस्टमुळे मविप्र संस्थेत संतप्त वातावरण निर्माण झालं होतं। संबंधित महिलेने या संदर्भात तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज गवारी यांच्या नेतृत्वाखाली सायबर पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला आणि अखेर या तपासात संशयित सुदर्शन सारडा हा ओझर येथील कथित पत्रकार असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी त्याला ओझर येथील राहत्या घरी जाऊन ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। नमस्कार, मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे नाशिक शहर सुभाष ढवळे। मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या शिक्षण संस्थेमध्ये एका उच्च पदावर कर्तव्य करणाऱ्या एका महिलेच्या विरोधामध्ये एक बनावट फेसबुक पेज ओपन करून बदनामी करण्यात आली होती आणि त्यांचा विनयभंग करण्यात आला होता। मविप्र मराठा विद्याप्रसारक मंडळाचे रामराज्य या नावाने ते फेसबुक बनवण्यात आलेले होतं आणि ती तक्रार आमच्याकडे आल्यानंतर आमच्याकडे 29/2025 आणि IT ॲक्ट आणि BNS अशी विविध कलमं लावून आम्ही गुन्हा दाखल केला होता। त्यामध्ये आम्ही मेटा कंपनी, फेसबुक कंपनी या सर्वांशी आम्ही वारंवार संपर्क केला, वारंवार त्यांना मागणी केली आणि त्यानुसार आम्हाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरचं पेज हे एक पत्रकार आहेत सुदर्शन दिलीप सारडा यांनी ओपन केल्याबाबत आम्हाला जो मोबाईल नंबर मिळाला तो सुदर्शन सारडा हे वापरत असल्याचं आमचं निष्पन्न झालं आणि तो मोबाईल नंबर त्यांनी या फेसबुकसाठी वापरला का, नंतर त्यांचा यामध्ये त्यांनीच या पोस्ट पाठवल्या का, या चौकशीकरता त्यांना या कार्यालयात बोलवण्यात आलं होतं। त्यांच्या मोबाईल आणि त्यांचा टॅब जो आहे तो देखील आम्ही जप्त केलेला आहे। त्याची देखील आम्ही तपास करत आहोत की त्यातूनच या पोस्ट पाठवल्या गेलेल्या आहेत का, त्यातूनच या महिलेचा उच्चपदस्थ महिलेचा विनयभंग करण्यात आलेला आहे का। तर याबाबत आमच्याकडे तपास अद्याप चालू आहे। सुदर्शन सारडा यांचा सहभाग निश्चित झाल्यानंतर, त्यांनी पोस्ट केलेले आहे याची खातरजमा झाल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे। तसेच या पोस्ट पाठवण्यासाठी त्यांना कोणी प्रवृत्त केलं आहे का, त्यांच्या पाठीशी कोणी आहे का, यांचा देखील आम्ही शोध घेणार आहोत आणि त्याबाबत देखील आम्ही माननीय वरिष्ठांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनानुसार आमचा तपास पुढे चालू आहे। या बनावट फेसबुक अकाउंटवरून केवळ महिला कर्मचाऱ्यांबद्दल नव्हे तर संपूर्ण मविप्र संस्थेबद्दल बदनामीकारक मजकूर वारंवार अपलोड केला जात होता। महिलेचा विनयभंग आणि समाज माध्यमांद्वारे बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकारात सुदर्शन सारडाला मदत करणारे आणि माहिती पुरवणारे काही इतर संशयित सायबर पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी दिली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक।